महाराष्ट्राच्या विकास यात्रेत मी अजितदादांसोबत काम केलं. प्रशासनावर घट्ट पकड असलेलं एक वक्तशीर राजकीय व्यक्तिमत्व असं मी त्यांचा उल्लेख करेन. मी कामाचा माणूस आहे असं म्हणणाऱ्या अजितदादांसोबतच्या गप्पा सुद्धा विकास कामांच्याच असायच्या, ज्यात गतिमान प्रशासनाचा ते नेहमी आग्रह करायचे. प्रशासनात आर्थिक शिस्त हा अजितदादांचा बाण होता. त्यांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. राज्याचा अर्थमंत्री कसा असावा तर तो अजितदादांसारखा असावा असं मी म्हणेन, कारण त्यांनी सतत राज्याच्या तिजोरीच्या वास्तवाची आम्हाला जाणीव करून दिली आणि त्याच वेळी राज्याचा विकास थांबणार नाही याची शाश्वती सुद्धा दिली. अजितदादांना जनतेच्या प्रश्नांची जाणीव होती, म्हणूनच लोककल्याणाची कोणतीही फाईल त्यांच्या टेबलवर धूळ खात कधीच पडली नाही. सत्ता असो वा नसो, सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून जनता दरबारच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिली. मला खात्री आहे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत इतिहास ज्या नेत्यांचा उल्लेख करेल त्यात एक नाव आपल्या अजितदादांचं असेल. असे महाराष्ट्राचे लोकप्रिय माजी मंत्री, सर्वसमावेशक व लोकाभिमुख नेतृत्व अजितदादा पवार यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.